नमस्कार मंडळी. नारळी पौर्णिमेनिमित्त अर्नाळ्यातील समुद्रकिनारा या ठिकाणी येथील कोळी बांधवांचे पूजनाचा विधी या ठिकाणी संपन्न होणार आहे. यातील आपण काही क्षणचित्र बघणार आहोत. मी खास तुमच्यासाठी या प्रसंगाचं चित्रीकरण करून या एक छान आणि अशा प्रगल्भ परंपरेचं तुम्हाला दर्शन व्हावं यासाठी मी हा एक प्रयत्न केलेला आहे. तर कोळी बांधव या दिवशी मोठ्या उत्साहाने समुद्राला नारळ अर्पण करून त्याचे आभार मानतात आणि त्यांच्या जीवनात सुखसमृद्धी यावी यासाठी प्रार्थना करतात. तर बघूया आपण याच्या पुढील काही क्षण. आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे नारळासह जे घट आहे त्यांची या ठिकाणी स्थापना करण्यात येणार आहे आणि त्यानंतर काही प्रार्थना म्हटल्या जातील. या सर्व उत्साहामध्ये खूप उत्साहाने महिला असोत, लहान मुलं असोत किंवा पुरुष असोत, सगळे मंडळी सामूहिकतेने आणि हिरहिरतेने यामध्ये भाग घेतात आणि सगळेजण या निमित्ताने देवाचे आभार मानतात. या सणाचे एक वैशिष्ट्य म्हणून एक आहे की त्या ठिकाणी नारळ फोडी हा एक प्रकार असतो, ज्यामध्ये एकमेकाच्या हातावरचे ते नारळ फोडायचे असतात. ही एक प्रकारच्या स्पर्धेसारखंच याला घेतलं जातं आणि नारळ फोडण्याचा हा प्रकार, ही प्रथा या बांधवांमध्ये आहे. आता बघू शकता की कोळीने ह्या घट विसर्जनासाठी आणि नारळ अर्पण करण्यासाठी समुद्राकडे जात आहे. हा आता त्या पूर्ण समारंभाचा एक शेवटचा भाग आहे. नाचत गाचत या सगळ्या महिला
नमस्कार मंडळी, हाय. तुम्ही बघू शकता किती छान आनंद घेत आहेत या सगळ्या उत्सवाचा. याच्यानंतर ही पद्धत आहे की मासेमारीच्या बोटी या दिवसानंतर समुद्रात जात असतात. त्यामुळे त्यांच्यामधील एक छोटासा नाकवासुद्धा एक प्रतिकात्मक स्वरूपात बोटी ही समुद्रात जाताना दिसते आहे. आपण या उत्सवाचा आनंद घेतलात त्याबद्दल आपले आभार, धन्यवाद.